गुरु करून घ्या देहाला संसारी सुख मिळण्याला गुरु करून घ्या देहाला संसारी सुख मिळण्याला गुरु करून घ्या देहाला सार्वभौम राजा दला धनाला सुख नव्हते का हो त्याला सुख नव्हते का हो त्याला सुख नव्हते का हो त्याला राज्य सोडून गेले वनाला गुरु करून घ्या देहाला संसारी सुख मिळण्याला गुरु करून घ्या देहाला क्षणिक असं सुख आहे आणि त्या क्षणिक सुखामध्ये जीव भुललेला आहे. विषय ओढी भुलला जीव याची कोण करील कीव. क्षणिक सुखासाठी आपुला बोलू द्या, वेळ झालाय आपला पहिलंच, वेळ शिल्लक नाही आपल्याकडे. तो क्षणिक सुख वेगळं आणि हा क्षणिक सुख वेगळं. तुम्ही आता जे प्रमाणात म्हणायला लागले होते ते क्षणिक सुख वेगळं आणि हा क्षणिक सुख वेगळं. हा विषयाचं सुख आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाऊली आबराची सावली जाईल लया. या विषयाच्या नादी लागून महाराज ब्रह्मदेवानी स्वतःच्या कन्याच्याच पाठीमाग लागलं होतं. आणखीनही पुढे जाऊन सांगायचं असेल, मज कामाचे निघाये ब्रह्मकन्येशी धरू जाये पराशरे केले काय. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. या विषयाच्या पाठीमाग लागून इंद्राच्या अंगाला 1000 छिद्र पडले. इंद्रा पडली भग. अहिल्याच्या पाठीमागा लागल्यामुळे इंद्राच्या अंगाला 1000 छिद्र पडले. गौतम ऋषीनं शाप दिलं, जाय तुझ्या अंगाला छिद्र पडतील आणि त्यातून रक्त आणि पोवाचा स्त्राव होईल. चंद्र स्फटिकासारखं निर्मळ होतं म्हणे. स्फटिकासारखं निर्मळ शुभ्र असं काही नसतंय. शुभ्र स्फटिक निर्मळासारखं स्फटिक शुभ्र असं निर्मळ होतं. पण ते गुरुच्या जाऊन एके दिवशी गुरुमाईलाच वाईट नजरेनं पाहिलं, विषयाच्या दृष्टीनं पाहिलं. गुरुनं शाप दिलं, जा तुला काळा डाग लागेल. चंद्र झाला काळा. नारदाने एकदा देवाला विचारलं, मला सुद्धा पत्नी करायची, जा म्हणले करा. दुसरीकडे कुठं जाऊ, तुमचीच एक पत्नी दिली असली तर बरी नव्हती का. कृष्णानं सांगितलं, मी जिथं नसेल तिथलं माझी पत्नी घेऊन जा. बरेच ठिकाणी जाऊन पाहिले, प्रत्येक ठिकाणी कृष्ण आहे. कृष्ण नाही असं ठिकाणच नाही. शेवटी गेले सत्यभामाच्या इथं. सत्यभामा हे बहीण लागायची. कोणाची? नारदाची. नारदाने असा विचार केला, आपण पत्नी पाहण्यासाठी बहिणीच्या घरी आलो म्हणजे नीच वृत्तीचं काम केलं. हे काही बरोबर काम केलं नाही, पापाचं काम आहे. गंगेला जाऊन स्नान करावं. गंगेत जाऊन बुडाल्याबरोबर नारदाचा नारदी झाला. त्या नारदीला 60 लेकर झाले. किती? 60. हे आता आपण रोजही नाव घेतो ना, विरोधी नाम संवत्सरे, विकृत नाम संवत्सरे, मनमत नाम संवत्सरे. आता चालू विश्वावसु नाम संवत्सरे आता चालू आहे. हे 60 संवत्सर आहेत. हे कोणाचे लेकर आहेत? नारदाचे लेकर आहेत. या विषयाच्या पाठीमागे लागून 60,000 वर्ष लोखंडाचे चण्या खाऊन तपश्चर्या करणारे विश्वामित्र, त्या विश्वामित्राचं तपश्चर्याचं भंग मेनकीनं एक क्षणात केलं महाराज. आणि म्हणून
काम आणि क्रोधाला जिंकणं एवढं सोपं नाही. काम आणि क्रोधाला जिंकलं म्हणजे ते देवालाच जिंकलं, यात कुठल्या प्रकारचा संशय नाही. आणि लक्षात ठेवा, या कलियुगामध्ये जे कोणी काम आणि क्रोधाला जिंकला असेल तोच तो दत्त महाराजाचा आहे. अन्यथा ते सर्वही काही त्या कलीचंच प्रिय असणारे कर्म आहेत. कलीनं सांगितलं, काम आणि क्रोध ज्याचे मोकळे असतील, कामक्रोधामध्ये जे लुब्ध झालेले असेल तो जीव कोणाचा आहे? माझा आहे. आणि माझ्या राज्यात मला आवडायसारखी कर्म करता येते म्हणून त्याला मी काही कमी पडू देणार नाही. कोणा सांगितलं? कलीनं सांगितलं, माझ्या राज्यात माझ्या मनासारखे ते कर्म करते म्हणून त्याला मी काही कमी पडू देणार नाही. तुम्ही मोक्ष कधी देसाल म्हणे? मेल्यावर. मोक्ष कधी मिळणार आहे? मेल्यावर. जिवंतपणे कधीच काही कमी पडू देणार नाही म्हणले. फक्त काम आणि क्रोधाला मोकाट सोडायचं. आणि या दोन्हीला जर आवरलं तर तो जीव देवाचा आहे, तो दत्त महाराजाचा आहे. काम आणि क्रोध. म्हणूनच महाराजांनी एका ठिकाणी सुंदर सांगितले, कामाजी कोतवाल याने नडले बहुतासी, कोतवाल याने नडले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी, जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, जमदाग्नी दुर्वास नाडिले महान क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी, क्रोधाची फौजदार मिळाला त्यासी, जोहार माय बाप जोहार कायापुरीचा मार, जोहार माय बाप जोहार मी कायापुरीचा मार, जोहार माय बाप जोहार कायापुरीचा जोहार, जोहार माय बाप जोहार कायापुरीचा जोहार. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी, जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासे. ते काम आणि क्रोध दोन्ही एका ठिकाणी मिळाल्यावर काय दुःखाची दैना सांगावे महाराज तिथली. म्हणूनच महाराजांनी एका ठिकाणी सांगितले, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, बकरा मार. कोणते बकरे मारायचे? काम आणि क्रोधाचे बकरे मारायचे. ते काम या शरीरामध्ये यडक्याच्या स्वरूपात वाढलेले. यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, मदान केवळ पंचानन, यडका 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 मदान केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मेचा मातेरा, इंद्रचंद्रासी लाविला दरारा जेणे तो केवळ पंचानन. धडक मारिली नारदा, केला रावणाचा छेंदा, दुर्योधनाशी मारिला गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन. यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन, यडका मदान केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मेचा मातेरा, इंद्रचंद्रासी लाविला दरारा जेणे तो केवळ पंचानन. येडका म्हणजे कोण? ते मेंढरातलं राहतंय की नाही?
मेंढरातलं जे शिंगाचं राहतंय त्याला येडका म्हणतात. आणि ते येडका कधी कोणाला धडक मारील काही सांगता येत नाही. मेंढर बाळगणं तेवढं अवघड नाही, पण ते येडका बाळगणं अवघडच आहे. कधी कोणाला धडक मारील आणि कोणाची भानगड कधी आणील सांगता येत नाही. आणि त्या येडक्याच्या स्वरूपात या शरीरात वाढलेले काम, आणि म्हणून महाराज हे सर्व विकार दूर झाल्याशिवाय तो निजभक्त होऊ शकत नाही. तो देवाला आवडणारा भक्त होऊ शकत नाही. त्याचं देहावरलं भान जात नाही. आतले विकार गेले की देहावरचं भान आपोआप जाते. लक्षात आलं म्हणून प्रसंग सांगून जातो मंडळी. आता गावोगाव भागवत चालू आहे. भागवत बरेचशे गावात चालू आहेत. भागवत कोण कोणाला सांगितलं हो? शुकांनी राजा परीक्षितीला सांगितले. बरोबर आहे. शुकाला भागवत कोण सांगितलं? शुकांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलं, हे बरोबर आहे. शुकाला कोण भागवत सांगितलं? व्यासांचं काही ऐकलंच नाही. जन्मल्याबरोबर जंगलाचा रस्ता धरून पळणारे बापाचं काय ऐकले? बामणाचा पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेच पळून गेले रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळी, ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळी. शुकाची आई देवाला विनंती केली, देवा मला आता मात्र जन्माला घाला, या आतल्या गर्भाला मात्र आता जन्माला घाला. या गर्भाचा खूप मोठा त्रास व्हायला लागलाय. त्यावेळेस आतल्या गर्भाला देवाने विचारलं, तुझं काय म्हणणं आहे? शुकांनी सांगितलं, बाहेरचं जे मायावी वारा आहे त्या वाऱ्याच्या भीतीनं मला बाहेरच येऊ वाटणं झाले. तुमची जर लंगोट देतो म्हणत असाल तर मी बाहेर येतो देवा. देवाची लंगोट घेऊनच जन्माला येणारे शुक, आणि जन्मण्याबरोबर जंगलाचा रस्ता धरून पळून जाणारे शुक. जंगलाचा रस्ता धरून पळत असताना व्यास त्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. समोर समोर गेल्याच्या नंतर एका तलावावरती व्यासांना ते सापडले नाहीत. शुक समोर समोर गेल्याच्या नंतर एका तलावावरती काही माता भगिनी स्नान करू लागल्या. स्नान करीत असताना हे 12 वर्षाचा मुलगा त्यांच्या समोरून पळत गेला. त्यांनी काही प्रत्युत्तर दिले नाही. पण हे वय झालेले व्यास त्यांच्या समोरून जात असताना मात्र ते कपडे सवारून घेऊ लागले अंगावरचे. आणखीन थोडस मनामध्ये वाईट वाटलं कोणाला? व्यासाला. व्यासाने विचारायला सुरुवात केलं, तरुण अवस्थेतला 12 वर्षाचा मुलगा तुमच्या समोरून गेले आणि तुम्ही कपडे वगैरे सवारून घेतले नाही, आणि मी तर म्हातारा माणूस आहे आणि मी तुमच्या समोरून जात असताना तुम्ही कपडे का सवारून घेता? त्या माता भगिनींनी सांगितलं, ते 12 वर्षाचा असेल तरी आत्ताच जन्मलेले मुलगा आहे, ते अज्ञानी आहे. काय सांगितलं? अज्ञानी. ते अज्ञानी आहे. त्या अज्ञानी असल्यामुळे आम्ही कपडे सवारायचं काही आम्हाला काम पडलं नाही. तुम्ही सुज्ञान असल्यामुळे आम्हाला कपडे सवारून घ्यावं लागते. आणखीनही थोडस पाठला केले त्या शुकाचा. शुक सापडले नाही. पुढे 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 गेल्याच्या नंतर ओरडून सांगितलं, माझी भेट घेतलं नाहीस तरी तू चाललं, पण पुढे गेल्याच्या नंतर तुला मिथिला नगर लागणार आहे. त्या मिथिला नगराचा राजा जनकाची भेट घेतल्याशिवाय समोर जाऊ नकोस. खरंच शुक जाऊन राजा जनकाच्या वाड्याच्या समोर उभं राहिलेले आहेत. हाक मारायला सुरुवात केलेली आहेत, राजा जनकजी मी शुक आलेले, कवाड काढा. राजा जनकाला 1200 पत्न्या होत्या. किती?
1200. ते 1200 पत्न्याची सभा भरलेली होती. त्यांनी सांगितलं इथं बरगतच सभा भरलेली आहे, तुम्हाला दोघाला मधात येता येत नाही, कोणीतरी एक जण मधात या. हे किती जण गेले होते? किती जण गेले होते? एकटंच गेलं होतं ना. आणखी नाही पुन्हा ओरडायला सुरुवात केली, मी एकटंच आहे. आणखी नाही राजा जनकाने मधातून सांगितलं, तुम्ही आणखी नाही दोघच आहात. अंतर्मुख होऊन विचार केलं. रात्र बरच झाल्याच्या नंतर माणसं घरी आल्यावर किंवा रात्रच्या वेळेला माणसं घरला आल्यावर कवाड मारत असताना काय म्हणतात? हो, काय म्हणतात कवाड मारताना? झोप. कोण बोलायलो कोण हा म्हणून मधातून आवाज आल्यावर आपण बाहेरून काय म्हणत असतो? मी हो नाही, मी श्याम सुंदर बोलायलो. मी एक श्याम सुंदर एक. किती झाले? 2 नाही का? तसंच महाराज मी एक आणि शुक एक. किती झाले? 2. थोडस अंतर्मुख होऊन विचार केलं. परमार्थ अंतरंगाचा आहे. मी आणि माझी आठवण विसरली जयाची अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. मी जगात काहीच नाही आणि माझं जगात कोणीच नाही असं म्हणणारं घरी असलं तरी संन्याशीच आहे. मी अहम अहम त्वा माझी सप्तपास, अहमपास, द्वारापास, पुत्रपास, सजनपास, ग्रहपास, द्रव्यपास, आशापाश 7वा. सप्तपासापैकी अहम नावाचा एक पास आहे. आणि महाराज आत गेल्याच्या नंतर प्रसंग पाहायला सुरुवात केलेले आहेत. राजा जनकाचा एक पाय दुनियेमध्ये जळायला लागलेला आहे आणि एका पायाची 1200 पत्न्या सेवा करायला लागलेल्या आहेत. सेवा करायला त्याचं सुख नाही आणि दुनियेत जळायला लागले याचं दुःख नाही. सुंदर असं श्लोक आलेले. कृष्णाने अर्जुनाला सांगत असताना सांगतात, भक्त कोणाला म्हणतात? शीतोष्णा सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. शीत आणि उष्ण ज्याचं समज आलेलं आहे, सुख आणि दुःख ज्याचं समज आलेलं आहे, तो खरा भक्त आहे. आणि तशी अवस्था झाल्याच्या नंतर तसंच भक्त झाल्यावर त्याची अवस्था काय होते म्हणे महाराज खूप सुंदर सांगतात. आसो आयसा कोटे आठवची नाही, 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 आसो आयसा कोटे आठवची नाही. देचा विदय बघू दश, देचा विदय बघू दश, देचा बघू दश. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 सर्व अलंकार, सर्व अलंकार. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही बहु दशा. ब्रह्मानंदी लागली टाळी, ते देह कोण सांभाळी. ब्रह्मानंदी झाली दाटी, नाही का? बैसविली नेत्रपुटी, ब्रह्मानंदी झाली दाटी. असं भक्ताची अवस्था होती. तो निजभक्त आहे आणि त्या निजभक्ताचा कैवारी तो दत्त महाराज आहे. आणि त्या भक्ताला एका प्रकारचं कवच तयार करतात महाराज. आणि म्हणून बरेच काही बसवण्णावर प्रयोग केले त्रास करण्याचे. त्यांना माळावरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला. त्यांना तपलेल्या तेलामध्ये कडवण्याचं काम केलं. बरंच काही त्रास देण्याचे प्रकार केले. तरी पण दत्त महाराजांनी त्यांना त्यातून रक्षण केलं.
आणि महाराज पुढे जाऊन सांगायचं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये लिंगायत समाजाच्या घरामध्ये प्रत्येक वस्तूला सुद्धा लिंग बांधून ठेवलेले असायचे म्हणे. उकळाला, मुसळाला, सुपाला, पायलीला वगैरे वगैरे, माणसालाच नाही पुऱ्या सामानाला सुद्धा लिंग बांधून ठेवायचे म्हणे. एके दिवशी योगायोगानं यांचं छळ पाहून दत्त महाराजांनी त्या सर्वांच्या गळ्यातले, सर्वांच्या घरातले लिंगच गायब केले. कोणाच्याच गळ्यात लिंग नाहीत. सकाळी उठून पाहायला लागले तर गळ्यामध्ये लिंग नाही. सकाळी उठल्याबरोबर विभूतीचा पट्टा लावल्याशिवाय पाणी पियायला जमत नाही. गळ्यातलं लिंग नाही. लिंग नाही गेल्यावर तर पाणी पियायला जमत नाही. भानगड केवढी झाली. सर्व गावकरी मिळून बसवण्णाकडे आलेले आहेत आणि बसवण्णाला विनंती करायला लागलेले आहेत. हे नक्कीच दत्त महाराजाचं आणि तुमचं काम आहे, याशिवाय इतरत्र कोणाचंही काम नाही. आम्हाला लिंग नाही गेल्याच्या नंतर पाणी सुद्धा पियायला जमत नाही आणि आम्हाला यातून मुक्त करा. आणि आम्ही तुम्हाला माफी मागायला लागलो किंवा आम्ही शरणागती पत्केलोत, आमचे लिंग आम्हाला द्या. बसवण्णांनी गावाच्या बाहेर दत्त महाराज येण्याच्या ठिकाणावर सर्व गावकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. दत्त महाराजांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. दत्त महाराजांना सर्व गावकऱ्यांनी नमन केलेले, वंदन केलेले आणि तदनंतर दत्त महाराजांना विचारायला सुरुवात केलेली आहे, आमच्या गळ्यातले लिंग कुठे आहेत? दत्त महाराजांनी सांगितलं, त्या गावाच्या बाहेर असणारं जे विहीर आहे त्या विहिरीमधील लिंग आहेत तुमचे सर्वे. दत्त महाराजांचे चरणामृत, दत्त महाराजांचं चरणामृत नेऊन, त्या दत्त महाराजांचं चरणामृत नेऊन त्या विहिरीत टाकल्याबरोबर त्यांचे सर्व लिंग वरती आले. त्यावेळेस सर्वांनी लिंगाची धारणा केली आणि उर्वरित भागामध्ये त्यांनी आपापलं दत्त दत्त म्हणीत आपलं आयुष्य संपवले. बसवण्णा आता बसवेश्वर दत्त दत्त म्हणीत होते म्हणल्याच्या नंतर किती लोकांना खरं वाटतंय? ज्ञानप्रकाश बाळकिडा ग्रंथातील 13वा अध्याय बसवण्णाचाच आहे. बसवण्णा हे दत्तभक्त होते. बसवण्णा हे दत्तभक्त होते म्हणावं तर उद्याच मोर्चे चालू होतात. काही खरा असून सुद्धा बोलता येत नाही. कहू तो मां मर जाती, न कहू तो बाप कुत्ता खा जाता, है का? काही खरा असून सुद्धा समाजात बोलता येत नाही. म्हणूनच आमचं परशास्त्राच्या काही संतांनी सांगितलंय, बोलावे वेदांती, वागावे सिद्धांती. जगात परज्ञान बोलायला गेल्याच्या नंतर कधी कधी अडथळा सुद्धा येण्याची शक्यता आहे. म्हणून जगाला वेदांतच सांगत जावं आणि आपण मात्र परज्ञानासारखं वागावं. आपलं आचरण मात्र परज्ञानाचं असावं. बोलावे वेदांती, वागावे सिद्धांती. जय जय दत्तराज योगी, जय जय महाराज योगी, जय जय दत्तराज योगी, जय जय महाराज